रन रेट वरती आपण पाहतोय तर हा क्वालिफाय झालाय. पहिल्याच बॉल वरती ऑन हा फटका पाहिला. पहिल्या बॉल वरती आतिषबाजी केली आणि या 3 धावा कंप्लीट. आतिश भोईर मागील मॅच मध्ये 40 धावा केल्या, 2 विकेट घेतले, मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पांजूचा ब्रँड आहे, पांजू स्पोर्ट पांजू मधून नेहमी पाहिलंय, प्राऊड ऑफ पांजू, आम्ही नेहमी त्याचा उल्लेख करतो आणि तो पाहतोय. पहिल्या बॉलवरती 3 कदम जुचंद्र गावातील ग्रेट मराठा संघामधून जबरदस्त खेळी त्याची पाहिले. भारत राऊत सर आमच्या सोबत जॉईन झालेत, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. थँक्यू अक्षय. आणि सगळ्यात आधी आयोजकांचा मी खास करून थोडासा उशिरा आलोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. ऑप्शन कारणास्तव थोडंसं ऑप्शन उशिरा झालं. मात्र ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला या दोन्ही टीमचा, अगदी योग्य उल्लेख आपण केला. गोलंदाज तयार, ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडू फक्त स्लाइस केला गेला आणि ते बीट झाला. फिल्डर फ्लाइंग स्लिपच्या फिल्डरला बीट करत चेंडू मात्र निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दोन सलामीवीर स्वप्नील मुकादम, आतिश भोईर 40+ क्रिकेट दोघंही खेळतायत आणि दोघांकडे तो अनुभव आहे. परंतु पतुपॅकर संघ आहे, निखिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. प्रथमेश कन्हैया भोईर यांचा संघ एका साईडला, तर संजयजी म्हात्रे हजरतजी शेख यांचा संघ टीम 94 कामन हा संघ पाहायला मिळतोय. बिग बॅटल, बिग फाईट, सुपर 6चा मॅच. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय हा बॉल आणि पंचांनी इशारा केलाय व्हाईट बॉलचा सिग्नल. व्हाईटच्या स्वरूपात ही एक धाव येईल आणि टीव्ही अंपायरला आता बोलवलं जाईल. व्हाईट चेक करण्याकरता टीव्ही अंपायर वॉर्डरूम मध्ये येतील. बघा, दोन्ही टीमच्या विषयी जर अक्षयजी खास करून जर सांगायचं गेलं तर टीम 94 कामन आणि पातुपॅकर हे दोन्ही संघ 4-4 गुणांनी पुढे आलेत. मात्र या दोन्ही संघांना पराभवाची देखील चव चाकली, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पराभव काय आहे हे दोन्ही टीमने अगदी या स्पर्धेमध्ये पाहिलं आहे. त्याच्यामुळे संघर्ष नक्कीच एक चांगला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की नेहमीच आपण म्हणतो की चॅम्पियन बनण्याचं स्वप्न प्रत्येकानं पाहिलं आहे. मागचा गतविजेता आर.के. टायगर्स जो चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा चॅम्पियन ठरला होता, तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये नाही आहे. आता नवा चॅम्पियन, या नव्या पर्वाचा नवा चॅम्पियन शोधायचा आहे आणि त्यासाठी सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच आमचे थोडेसे बिजी आहेत. व्हाईट बॉल, तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा, उतार चढाव या दोन्ही टीमने पाहिलेत. 94 टीमने देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला होता. पतुपॅकर्सने देखील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला. म्हणजे चढ उतार या प्रीमियर लीगमध्ये दोन्ही टीमने पाहिलेत. पुढचा बॉल, अप्रतिम फटका, जबरदस्त नेत्रदीपक क्लासिक कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मुंबईला मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटला कव्हर ड्राईव्ह सौंदर्य वाढवतोय या मॅच मध्ये. सुरेख कव्हर ड्राय. आत्ताच आम्ही ऑप्शन करून आलोय अग्रिकोली प्रीमियर लीगचं आणि ॲज अ आयकॉन म्हणून स्वप्नील मुकादमची वर्णी लागले. मास्टर्स 40+ प्रीमियर लीग जवळपास 23 गावांची ती स्पर्धा आहे. त्याच्यामुळे स्वप्नील मुकादमवर मोठ्या प्रमाणात भरोसा दर्शवला आहे. ॲज अ आयकॉन म्हणून त्या स्पर्धेमध्ये पाहणार. यावेळेस बॅटला ब्रश करून चेंडू मात्र मागे निघून गेला होता. सिंगल मिळणार, एक धाव,
एका धावेनं धावसंख्या झाली ती तब्बल 13 धावा. 4 बॉल 13 धावा. आतिश भोईर, स्वप्नील मुकादम सातत्याने मास्टर क्रिकेट खेळतायत आणि या मॅचमध्ये चांगल्या धावा येत आहेत. निखिल पाटील एक विकेट टेकर गोलंदाज आहे, जरी धावा देतो ना तरी विकेट घेणं ही त्याची खासियत आहे. आणि नेहमीच पतू पॅकर मग कुठलीही प्रीमियर लीग असू दे या संघामध्ये एक रिझर्व्ह आयकॉन म्हणून त्याला नेहमी पाहिले. प्रथमेश भोईर नेहमी भरोसा दाखवतात, फेवरेट प्लेयर आहे. मिस टायमिंग फटका गॅपमध्ये जाईल का हा प्रश्नचिन्ह. काऊ कॉर्नर फेसमध्ये बॉल निघून गेलाय आणि सध्या इथे 2 धावा येतात. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं तर 5 बॉल 15 धावा. पतू पॅकर टीम करता गोलंदाजांकरता हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक लगावलंय प्रथमेश भोईर साहेबांकडून. 1000 जर हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी तर 1000 रुपये आहेत. आणि पतूनं नेहमीच नो डाऊट प्रत्येकाला प्रोत्साहित केलंय, यात काही वाद नाही आहे. हो, यावेळेस टॉस झाला होता, बाउन्सर तर पाहिलं होतं, अप्पर कटचा फटका कन्वर्ट करायचा होता, मात्र तो फटका फसला गेलाय. या ठिकाणी ही मोठी विकेट. फलंदाज बाद मिस्टर आतिश भोईर, पाणजूचा वंडर बॉय परतीच्या मार्गी आउट. आऊट. विजय युवराज, हिमालय पाटील आणि थँक्यू अंकू. बघा यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न होता आणि ज्याप्रमाणे आमचे साथी समोर यस काय कॅच टिपलाय एका हातात, म्हणजे असं वाटलं की एखादा लोहाला मॅग्नेट ज्याप्रमाणे खेचते तसं अगदी चुंबकाप्रमाणे ते चेंडू हातामध्ये चिपकला गेला. गुड कॅच, खूप चांगला कॅच टिपला गेला. फलंदाज बाद हेगडी मिस्टर स्वप्नील मुकादम यांना परतावं लागेल. धक्का क्रमांक 2, दुसरा धक्का दिला जातोय टीम 94 कामनला. धावसंख्या फळकावर झाली आहे ती तब्बल 15. कालच्या आपण दिवसाच्या मॅचेस जर लक्ष पाहिल्या तर काल भरपूर रेकॉर्ड झाले. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये भरपूर रेकॉर्ड झाले. 100चा आकडा चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये पाहायचा होता, 100चा आकडा पाहिला. सर्वात जलद अर्धशतक
चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये पाहायचं होतं, बंधूच्या बॅटमधून ते सर्वात जलद हाफ सेंचुरी आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहिले तर सर्वात मोठी भागीदारी, आणि ती देखील आपण सर्वात मोठी भागीदारी कालच्या दिवसामध्ये पाहिली. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक पाहिली. कालच्या दिवसामध्ये आपण निर्धाव षटक पाहिलं. 250 कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या. फक्त फायफर आपण पाहिलं नाहीये, आणि खास करून सुपर ओव्हर आपण पाहिली नाहीये. सुपर ओव्हर देखील जाईल आजच्या दिवसामध्ये. क्या बात आहे. त्यावेळेस सिंगल 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 धोका होता, डेंजर झोनमध्ये होते. रिक्स घेतली, आणि रिक्स घेतल्याशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. चिकित सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावत संख्या झाली ती तब्बल 16 धावा. गोलंदाजांना देखील हॅट्रिक करता 1000 रुपये आहे प्रथमेश भोईर यांच्याकडून. विकेट हॅट्रिक घ्या आणि 1000 घेऊन जा. तसेच बॅटर जय पाटील आलाय, आणि प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये आहेत आदेश पाटील त्यांचे मोठे बंधू यांच्याकडून. आदेश देखील कोर कमिटी मेंबर आहेत, परंतु आपल्या भावाला पारितोषिक लावतायत. मोठे बंधू आहेत जय पाटील यांचे, आणि त्यांनी सांगितले की इथे 500 रुपये प्रत्येक षटकाराकरता. बघूया त्या प्रकारे बॅटिंग तो करेल का, कारण की या स्पर्धेमध्ये जय पाटीलने एक आपली छाप सोडली आहे. 2 वेळा 4-4 विकेट त्यांनी घेतले ॲज अ बॉलर म्हणून. बॅटर म्हणून त्याचा परफॉर्मन्स देखील सर्वांना पाहायचा आहे. हीच ती वेळ आहे आज. ज्या प्रकारे 2 विकेट गेल्यात 16 वरती, काय इथे कमबॅक करेल. अकबर शेख देखील शांत राहिलाय. ओ काय बॉल टाकलाय, अप्रतिम. कॉड बिहाइंड, कट झाला, आणि हलकासा बॅटचा स्पर्श झाला. महिमसी दरार, विकेटचं पतन, गॉन. भविष्य काल त्यानंतर त्या गाण्याकडे यावेळेस अगदी टॉस झाला होता चेंडू. टॉस देखील झाला होता. चेंडू आतमध्ये थोडासा कट देखील झाला होता. अकबर शेख बीट कुठे झाले, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट अकबर शेखला खेळायचं होतं. चेंडूनं थोडंसं उचली घेतली, टॉस झाला समोरून, तिथून चेंडू आतमध्ये आला, आणि या कारणास्तव अकबरच्या बॅटला तो चेंडू ब्रश झाला. महत्वपूर्ण विकेट. मी म्हटलं होतं अकबर का बल्ला इस मैच में चलना चाहिए. अब तक बल्ला थोड़ा सा धीमा चल रहा है, वो बल्ला अकबर का इस बार थोड़ा सा तेज चलना चाहिए. लेकिन अकबर शेख इस बार भी आउट. नवीन फलंदाज आपण पाहतोय वैभव राऊत, आणि त्याच्याकरता देखील आता पारितोषिक आलंय. दर्पण राऊत त्याचे छोटे बंधू, त्यांनी देखील प्रत्येक षटकाराकरता 500 लावलेत. म्हणजे आदेश पाटील मोठे बंधू जय पाटील यांचे त्यांनी 500 लावलेत, तर दर्पण राऊत छोटे बंधू वैभव राऊतचे त्यांनीही 500 लावलेत षटकाराकरता. दोन्ही मालजीपाड्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. परंतु अवनीश यादव एक वेगळ्या फॉर्ममध्ये आहे. काल थोडा फॉर्ममध्ये नव्हता, परंतु निखिलला माहिती आहे या गोलंदाजाचा टॅलेंट काय आहे. आराध्य 11 वाघरलपाडाचा स्ट्राईक बॉलर आहे. वाघरलपाडा एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे, आणि ते एक्सप्रेस अगदी पटरीवरती आले. 5 बॉल 16 धावा 3 विकेट. बघा, 5 चेंडू 16 धावा 3 विकेट. आणि आमच्या डीजेने गाणं वाजलं होतं 1 2 3. डीजे कडून आमच्या गाणं आलं होतं. ओ प्रयत्न तोच आहे, प्रयत्न तोच आहे. मोठा फटका पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. अक्षय यादवनं प्रभावी गोलंदाजी केले. या चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये अक्षय यादव नक्कीच फ्रेममध्ये आलाय. अवनीश यादव, यस, अवनीश यादव नेहमीच फ्रेममध्ये आलाय. म्हणजे ही पहिली मॅच नाही, हा पहिला स्पेल नाही आहे. तर या अगोदरच्या ज्या काही मॅचेस आहेत ना, त्या या अगोदरच्या मॅचेसमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी केली. बघा, आपण हा स्पेल पाहू शकाल त्यांचा. 2 विकेट, 1 धाव, आणि जवळजवळ अक्षय 3 डॉट बॉल. क्या बात आहे, वेल डन अवनीश. 1 2 3 म्हणजे आमच्या डीजेने गाणं लावलं होतं ना, डीजेनं आमच्या गाणं लावलं होतं 1 2 3. ते गाणं आपण मध्ये थांबवलं होतं आणि तेच झालं 1 2 3. क्या बात आहे. धावा संख्या झाली ती म्हणजे तब्बल 16 धावा, आणि 16 धाव संख्येवर 3 धक्के दिलेत. 394 कामन. यावेळेस नक्कीच बघा, रजनी स्पर्धा सुरू आहे, मात्र भरपूर प्रेक्षक वर्ग देखील या रजनीला पाहण्यासाठी आलेत.
इथे काय करायचं आहे तर त्या प्रेक्षकांना तुम्हाला थांबवून ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक चांगला स्कोरबोर्ड त्या ठिकाणी उभारणं गरजेचं आहे. बघूया त्या प्रकारची खेळी सध्या होईल का. निखिल पाटील सेकंड स्पेलमध्ये आलाय. पुन्हा एकदा पॅव्हिलियन बॉक्स एंड करून गोलंदाजी करतो. 1 ओव्हरमध्ये 15 धावा दिल्यात. 1 विकेट घेतला होता पहिल्या ओव्हरमध्ये. जय पाटील ड्राईव्ह केला, ऑन दी एप कव्हर ड्राईव्ह केलाय. डीपमधून फिल्डर पुढे येईल. सध्या सिंगल. एक या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर 17 धावा. बंटी सिक्सर 2727. हा संघ मागील मॅच जिंकला आणि क्वालिफाय झालाय टॉप 3 मध्ये. अजून काही नियम असतील त्या नियमाच्या आधारावरती आयोजक देखील माहिती देतील की नेमका कुठला संघ क्वालिफाय होईल फायनलमध्ये, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण की रेस लागले आहे टॉप 6 ची. नक्कीच आपण संघटनेच्या स्पर्धा घेतो. लक्षात ठेवा चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आणि त्या नियमाच्या बंधनामध्ये राहूनच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. डाऊन द लेक यावेळेस हाताळला गेलाय. सिंगल तर कंप्लीट झाला. वेट फॉर द अंपायर सिग्नल. इट इज अ वाईट बॉल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील 2. निखिल या खेळाडूचं नक्कीच कौतुक, कारण शेवट तर रेफर केला गेला मग अडचणी वाढतील, त्याच्यामुळे 2 मिनिटं थांबा. यस ओके. चला आमचे JTC आणि TCP रेडी झाले आहेत. थोडंसं इश्यू होता, टेक्नॉलॉजी इश्यू त्या ठिकाणी होता आणि तो क्लिअर केला. त्या ठिकाणी लगेचच क्लिअर केला गेला. शान पाटील पाये जबरदस्त आवाज. काल नक्कीच बघा अनेक जवळपास डे नाईट स्पर्धा ते करतायत. थोडीशी तब्येत त्यांची काल बिघडली होती आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं. आज त्यांनी नक्कीच त्यांची कमेंट पण पूर्ण केली. आल्यात त्या की ग्रँड फिनाले डेला धावा संख्या झाली ती 19. 3 गडी बास. तिथे आपण पाहतोय टीम 94 कॉमन आणि जवळपास हे षटक सुरू आहे ते 3रं आणि यानंतर क्रमांक 4चं षटक 50-50 ओव्हर. आणि आत्तापर्यंत आपण या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये काय पाहिलं आहे तर या मॅचला एक टर्न करणारं आपण ते षटक पाहिलं आहे. गेम चेंजर, अगदी गिरकी घेणारं ते षटक म्हणून आपण या 50-50 ओव्हरला आपण पाहिलं आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये या ओव्हरकडे देखील लक्ष असेल. सगळ्यांची प्लॅनिंग अप्रतिम राहिली. ज्या काही 2 दिवस आपण ज्या स्पर्धा पाहिल्या अक्षय, आणि त्या 2 दिवसामध्ये बघा 50-50 ओव्हरसाठी 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज येणार. त्याआधी कोणते गोलंदाज यूज करायला हवे आणि त्याआधी विकेटवर कोणते खेळाडू नसायला हवे, विकेट कुठल्या खेळाडूची लवकरात लवकर घेणं गरजेचे आहे. या सगळ्या प्लॅनिंगनुसार क्रिकेट व्यवस्थित खेळलं गेलं आहे. प्लॅनिंग पाहिजे क्रिकेटमध्ये. प्लॅन ए, प्लॅन बी. एक प्लॅन फसला तर दुसरा प्लॅन तुमच्याकडे रेडी पाहिजे. म्हणूनच या स्पर्धेमध्ये पतू पॅकर संघाने भरपूर प्लॅन्स केले आहेत. टीम 94ने देखील भरपूर प्लॅन्स केले आहेत. कारण की अजूनही बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आलेला नाही आहे. राहिल अन्सरी जो फॉर्मला आहे आणि चांगली गोलंदाजी होते निखिल पाटीलची. मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल आहे. मिड टायमिंग फटका आहे. फिल्डर आहे शॉर्ट लेगला. 1 अटेम्प्ट अँड सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल कॅरी केलाय. जगलिंग अँड टेकन. विकेट डाऊन. केला गेला होता. मात्र मिस टायमिंग याचं कारण बॅटच्या अगदी वरच्या पट्ट्यावर, म्हणजे ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर असतोय त्या पट्ट्यावर हा चेंडू आढळला गेला. या कारणास्तव ज्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर, तो फटका मात्र या ठिकाणी मिस टायमिंग खेळला गेला. फलंदाज बाद झालाय. त्या ठिकाणी जय पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राहिल अन्सारी काय बॅटिंग केली होती. अफलातून बॅटिंग राहिल अन्सारीची पाहिली होती. जसा चेंडू टाकला गेला तसा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर टाकला गेला होता. अक्षरशः मी म्हणेन गोलंदाजाला हैराण करून ठेवलं होतं या गोलंदाजाने. तोच राहिल अन्सारी स्ट्राईक एंडवर.
यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला गेला चेंडूला, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला, वाईडिश लॉंग ऑफ डीपला चेंडूला फील्ड केलं गेलं, 2 धावा इथे मिळतील. आणि ती बॅटिंग अगदी एकदा नाही दोनदा नाही तर अनेक वेळा पाहत राहावी अशी ती बॅटिंग राहिल अन्सारीने केली होती. त्यावेळेस आमचे साथी समालोचक तुकाराम मंगले सरांनी देखील म्हटलं होतं, जब तक राहील आहे तब तक या ठिकाणी नक्कीच टीम देखील जिवंत राहील. 5 बॉल 21 धावा. निखिल पाटील काय जबरदस्त, पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, या ओव्हरमध्ये जर पाहिलं 5च धावा आल्यात 5 बॉलमध्ये. कमबॅक करणारा जुचंद्र गावाचा आयकॉन प्लेअर निखिल पाटील. हो यावेळी मात्र जास्त एफर्ट दिला, खांद्यावरती जोर दिला, काहीतरी एक्स्ट्रा करायचं होतं म्हणून एक्स्ट्रा हा बॉल आला वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावेने धावपळक जर पाहिलं 22 धावा 5 बॉल. धावा देखील येतात भारत सर आणि विकेट देखील गेल्यात. राहिल अन्सारी इथून जर सर्व बॉल त्याच्याकडे आले आणि शेवटच्या 4-5 ओव्हरपर्यंत राहिला तर आकडा चेंज होईल. 101%. माझी बॅटल काय रंगेल बघाय, हे बॅटल बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 आयकॉन आमने सामने आहेत. ओ यावेळेस देखील अगदी लेग स्टंपवर मारा केला होता आणि काय घडलंय त्या ठिकाणी, आणखीन एक विकेट डाऊन. यावेळेस रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल, मिस्टर वैभवला परतावं लागेल. आणखीन एक विकेट गमावले टीम 94 कामननं. धावसंख्या झाली आहे ती 22. हो यावेळी डाऊन द लेग वाईड आलाय, परंतु मार्जिन जो होता ना वाईडचा फार कमी मार्जिन होता. अगदी जर पाहिलं तर पाय पकडले, थोडासा बचावला. वाईट बॉलचा इशारा. नाही ते व्हाईट बॉलनं काय सांगून गेलं माहिती, लेग स्टंपच्या अगदी जवळ जाऊन तो व्हाईट बॉल गेला. मग त्या बॉलनं सांगून गेले त्या स्टंपला, जागते रहो, बसते रहो, जागते रहो. हा संदेश मी म्हणेल त्या ठिकाणी नक्कीच तो चेंडू देवेश पाटील जर सांगून गेलाय. राहिल अन्सारी एक चांगला उल्लेख तू केलास की चॅलेंजिंग ओव्हर आहे ही, चॅलेंजिंग ओव्हर देखील आहे आणि गेम चेंजिंग ओव्हर देखील आहे. ओ फुल टॉस, राहिल अन्सारीच्या बॅटमधून हा फटका इन टू द गॅप. यावेळेस चेंडू सरळ निघून जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ऑडियन्स कॅच अप्रतिम घेतलाय. 7 आल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये. एक बॉलमध्ये 7 आल्यात. 7 निभावावं लागेल दिवेशला. कमबॅक करायचंय ओव्हरमध्ये. राहील
चांगली बॅटिंग करतोय. यावेळी मात्र यॉर्कर लेनचा मारा केला. स्लोवर वन, स्लोवर यॉर्कर आणि फ्लाईट दिलेला बॉल होता. कुठेतरी कमजोरी जाणवलंय या बॉलवरती. एक षटकार, एक डॉट. बॅटल इंटरेस्टिंग. बॅटल इंटरेस्टिंग. जोपर्यंत राहील अन्सारी क्रीजवर राहील तोपर्यंत टीम 94 कामन पुढे जाईल. लक्षात ठेवा, बॅटल नक्कीच राहणार आहे कारण हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर. 12 धावा करायचे आहेत. धावा 7 आल्यात. 7 आल्यात धावा. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हा फुलटॉस कन्वर्ट केला गेला. यावेळेस देखील इन टू द गॅप हा प्रयत्न केला होता चेंडूला अडवण्यासाठी. मध्ये चेंडूनं उंची जास्त घेतली आणि चेंडू निघून गेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. होता, पाय पकडले होते दिवेशने. राऊंड विकेट गोलंदाजी तो करत होता आणि राऊंड विकेटनेच पाहिलं तर लोअर फुलटॉस बॉल फक्त फ्लिक केलं. टायमिंग दाखवलं आणि बरोबर फिल्डर होता तिथे बॉल बाउन्स देखील झाला. डीप मिड विकेटला चौकार आलाय. 4 धाव्याने धावपलक 33 धावा. 11 आल्यात 3 मध्ये. एक हवाय चॅलेंज कंप्लीट करायला. त्याहून अधिक येतील की शेवटचे 3 बॉल दिवेशच्या नावावर राहतील, हाही प्रश्नचिन्ह आहे. जीवचंद्र विले जैनकडून गोलंदाजी होत असताना म्हणून उल्लेख केला होता की राहील अन्सारी मैदानाच्या आतमध्ये आला नव्हता. 4 विकेट गेले. त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये आला. रनआउटसाठी विकेट सॅक्रिफाईस केलं आणि तिथून स्वतःला स्ट्राईक ठेवली. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. स्लोवर वन बॉल होता. कडे कडे. स्टँड अँड डिलिव्हर. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सुपर हिट. सीधी बात, नो बकवास. षटकार. काय फटका खेळला गेला. अफलातून फटका. सफळ झाले होते आणि अगदी म्हणायचं गेलं तर मिनी हेलिकॉप्टर. राहील अन्सारीची खासियत आहे आणि हा जवळजवळ माझे भरपूर षटकार ठोकलेत या स्पर्धेमध्ये राहील अन्सारीनं. बघा 17 आले आहेत. 4 मध्ये आत्तापर्यंत 17 आले आहेत. प्लस मायनसचा खेळ. गेम चेंजर ओव्हर आहे. या ओव्हरनं गेम चेंज झालेत. शॉर्ट बॉल होता. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. त्या चेंडूला देखील कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. 1 धाव ॲड होईल. धावसंख्या झाली ती तब्बल 40 धावा झालेत आणि आतापर्यंत 17 धावा चॅलेंज ओव्हरमध्ये आल्यात. अजूनही 18 आल्यात. अहो, वेट अँड वॉच केलं आणि इथे या बॉलला फेकून दिले. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. ही आहे ताकद, ही आहे नजाकत. कामनचा बाहुबली. बाहुबली षटकार. फटका खेळला गेला. अगदी जर पाहिला आपण तर बाउन्सर यूज केला होता आणि तिथून मात्र या चेंडूला हुक केलं गेलं. रिप्ले पाहायला आवडेल. JCC आणि TCCच्या माध्यमातून बाउन्सर प्राप्त केला होता. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू आणि तिथून मात्र हुकच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला. म्हणजे ऑफचा चेंडू ऑन साईडला खेचला गेलाय. हो, आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेस फ्लिक केला गेला. चेंडू ट्रॅव्हल झाला वाईड लॉंग ऑन डीपला. एकदा मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठलाही होत नाही कारण या ओव्हरचा हे जवळपास शेवटचा चेंडू आहे. पूर्ण अगदी डोक्यानं क्रिकेट त्या ठिकाणी राहील अन्सारी खेळतोय. सिंगल आलाय. धाव संख्या झाली ती तब्बल 47. सिंगल काढून पुन्हा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले. 47 झालेत. या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये 25 धावा आल्यात. 25 प्लस 12 म्हणजे जवळजवळ मी म्हणेल या चॅम्पियन प्रीमियर लीग मधील हे कदाचित सर्वात मोठं षटक असेल. 37 धावेचे सगळ्यात मोठं षटक असेल. हा नक्कीच भरपूर मोठं षटक आणि सांगितलं होतं की गेम चेंजर वर आहे जसा तुम्ही उल्लेख केला. म्हात्रे ब्रदर स्पोर्ट्सचे मणिजी म्हात्रे यांचं शुभागमन झालं. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करीन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. म्हात्रे ब्रदर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मणिजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. या आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे.
गेम चेंजच झालाय. ज्या प्रकारे या धावा आल्यात, 12चा चॅलेंज होता, एक का डबल केलाय 25 आणि 25ला अजून 12 ॲड झाल्या 37. म्हणजे इथे 3 ओव्हरमध्ये पाहिलं ना भारत सर तर रन होते 22 आणि या एका ओव्हरमध्ये 37 आलाय. टोटल 59 4 ओव्हरमध्ये. बघा या गेम चेंजिंग ओव्हर म्हणजे 50-50 चॅलेंज ओव्हरनं प्रोजेक्टर स्कोर देखील बदलला गेलाय. जो प्रोजेक्टर स्कोर आपल्याला 60-62 धावा दर्शवत होता ना, तो आता प्रोजेक्टर स्कोर तब्बल 89 म्हणजे तुम्ही 14.75 मध्ये खेळेल तर 89 धावा तुम्ही बनवू शकता. नक्कीच त्या प्रकारे बॅटिंग होते. अवनीश यादवला पुन्हा बोलवले सेकंड स्पेलमध्ये. फटका तर अप्रतिम आहे. आणखीन एक राहिल अन्सारीच्या बॅटमधून बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. सिक्सर. नाही वाजवला गेला तम्मा तम्मा आणि या ठिकाणी मध्ये राहिल अन्सारी काय खेळतोय खतरनाक. अगदी हावी झालाय हा खेळाडू गोलंदाजावर. जवळजवळ धावा फळकावर तुम्ही पाहू शकाल 65 धावा फळकावर लावल्या टीम 94 कामननं. राहिल अन्सारीला थांबवणं गरजेचं आहे. राहिल अन्सारी याच वेगानं खेळत राहिला तर कालचा दिवस आठवेल. 100च्या पलीकडची धावसंख्या. प्रयत्न तोचा यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि ते सरळ लँड झालंय अगदी आमच्या साईड स्क्रीनच्या म्हणजे आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर. हा एक आणखीन दर्जेदार षटकार राहिल अन्सारीच्या बॅटमधून. हेलिकॉप्टर आणि तो देखील स्टायलिश. जसं प्रमोद सर सांगतात फॅन्सी हेलिकॉप्टर. अप्रतिम फटका फॅन्सी शॉट होता आणि बरोबर समोरच्या दिशेने शॉट ऑफ द मॅच असं म्हणायला वावगं ठरणार नाही. इतका सुंदर पाहतच राहावा इतका सुंदर फटका. ब्रिलियंट फॅब्युलस फॅन्टॅस्टिक. काय जबरदस्त फटका खेळला. नावं द्याल तितकं कमी आणि इतक्या वेळेस हा पाहतच राहिलेत प्रेक्षक. आता 2 आलेत, तिसरा येईल का हाही प्रश्नचिन्ह की कमबॅक. आणि 2 वेळा हा पराक्रम केलाय 3-3 षटकार ठोकण्याचा. तिसरूंदा केला तर एक मात्र असा खेळाडू या स्पर्धेमध्ये 3 वेळा 3 षटकार ठोकेल की गोलंदाज अवनीश यादव. कमबॅक करावा लागेल. काळानुसार वेळेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला कमबॅक करायचं आहे. समोर राहील असला तरी अवनीशकडे तो टॅलेंट आहे विकेट घेण्याचा. आणि आतापर्यंत 2 षटकार आल्यानंतरही त्याच्या खात्यामध्ये 13 धावा आहेत. 8 मध्ये 13 दिल्यात म्हणजेच चांगल्या फॉर्ममध्ये आहे गोलंदाज आहे. आता आडव्या बॅटने शॉर्ट आर्म पुल बॉल गोल 6 धावेंकरता चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 हाय फाय सिक्सर. मधून अनेक अनेक फ्लाईट उड्डाण करतायत अनेक अनेक देशामध्ये. फक्त एकच देश निवडला नाही तर अनेक अनेक देशामध्ये ती फ्लाईट त्या ठिकाणी उड्डाण करतायत आणि ती देखील अगदी कंटिन्युअस. मात्र नक्कीच त्या ठिकाणी ही विकेट महत्वपूर्ण असेल. या ठिकाणी राहिल अन्सारीला थांबवणं गरजेचं आहे. हो यावेळेस देखील अगदी फ्लाईट विकेट हवी आहे. यावेळेस राहिल अन्सारीची विकेट हवी आहे आणि ती राहिल अन्सारीची विकेट अगदी योग्य वेळी मिळवली आहे. गुलशननं टिपलाय झेल संपलाय खेळ. राहिल अन्सारी आउट. चाळीस 6 षटकार 1 चौकार 358चा स्ट्राईक रेट. टाळ्या झाल्या पाहिजे याही इनिंग करता. 12 बॉल मध्ये 43 धावा. राहिल अन्सारी कामणचा बाहुबली आणि बॅटिंग देखील बाहुबली प्रमाणेच केले. हा विकेट पहा
स्लोवर वन चेंडू होता आणि त्याच पद्धतीने खेळण्याचा हेलिकॉप्टरचा प्रयास केला. लँड झाला तो बरोबर फिल्डरच्या हातामध्ये. गुलशन भोईर उर्फ बिट्टू त्या ठिकाणी होता आणि जबरदस्त कॅच कॅरी केलाय. इथून आता कमबॅक करायचं आहे पतू पॅकर संघाला. पहिली इनिंग आहे, धावात 77 आलाय आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये किरण धूम इन ॲट पोझिशन नंबर 8 वरती त्याला बोलवलंय. 6 विकेट गेल्यानंतर किरण धूम चांगली गोलंदाजी बघा. 3 षटकार आला भारत सर. त्यानंतर विकेट घेतला. अवनीश यासाठी ओळखला जातो. 10 बॉलमध्ये त्याने 19 धावा दिल्यात, 3 विकेट घेतल्यात. जबरदस्त कमबॅक. अवनीश, विनाश आणि जी विकेट हवी होती, मी म्हटलं होतं राहिल अन्सारीला थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर 100च्या पलीकडे धावत संख्या जाऊ शकेल. आणि योग्य वेळी राहिल अन्सारीचे विकेट प्राप्त केले. गोलंदाज तयार. त्यावेळेस बघा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आणि बॅट्समॅन जर आपण पाहिलं तर चेंडूपासून थोडासा म्हणजे जवळजवळ लांब हा बॅट्समॅन पाहिला होता. गुड बॉल. हा चेंडू डॉट येते. मात्र एक कौतुक, या ठिकाणी 2 वेळा प्रयत्न राहिल अन्सारीचे राहिलेत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. जवळजवळ एक आपण पहिल्या 49ची इनिंग राहिल अन्सारीची आणि हे एक महत्त्वपूर्ण इनिंग. प्रत्येक मॅचमध्ये असंच वाटतं ज्यावेळी राहिल अन्सारी खेळतोय काय 50 होईल, परंतु तो टीमच्या हिताकरता खेळतोय आणि जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा चांगली इनिंग. आता इथे मिस टायमिंग फटका. राहिल आऊट झाल्यानंतर बाकीचे जे बॅटर आहेत ते तितका चांगला परफॉर्मन्स देत नाही आहे. कोट अँड बॉलच्या माध्यमातून विकेट गेलाय. 4 विकेट घेतल्यात. अवनीशने देखील त्याचंही कौतुक करेन. या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहील आहे आणि मागील 10 बॉलमध्ये म्हणजे हे 2 बॉल होते ना, त्याच्या आधी 10 बॉलमध्ये जर पाहिलं तर 55 धावा आल्या होत्या. जबरदस्त खेळी आपण पाहिली. राहिल अन्सारीने जास्तीत जास्त बॉल त्या ओव्हरचे खेळलेत. 50 ओव्हरमध्ये धावा आल्या आणि अवनीश यादवने जबरदस्त कमबॅक केला. सर्व अँगलनी दाखवलं जाते. आतापर्यंत पाहिलं तर 5 ओव्हर झाल्यात. टीमची धावसंख्या आहे टोटल 77. जाऊया डीजेकडे, येऊया या मॅचच्या दिशेने. पतू पॅकर्स, तुम्ही वेळ अधिक घेतलाय. या ठिकाणी आम्हाला स्कोरर दर्शवत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला एक खेळाडू आत आणावा लागेल नियमानुसार. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं त्या ठिकाणी हाताळणं गरजेचं होतं. मात्र तुम्ही अधिकाधिक वेळ घेतलाय, त्याच्यामुळे एक खेळाडू तुम्हाला 30 षटच्या आतमध्ये आणावा लागेल. अंतिम षटक आहे आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. बॅटर नेम्स प्लीज. हेमंत कामनकर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय आणि सार्थकला आपण नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय. गोलंदाज तयार. अंतिम षटक आहे. शेवटचे 6 चेंडू. 77 लॉस ऑफ 7. यावेळेस फक्त चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केले गेले. एकदा वेगानं पूर्ण केले. लॉंग ऑन डीपला भेटतोय. 1 हँड पिक, 1 हँड थ्रो. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाले. स्वयंभू पायगाव टीम कॅप्टन आणि युग युहानी मालवडी टीम कॅप्टन. युग रुहानी मालवणी टीम कॅप्टन. आपण टॉससाठी यायचं आहे. मालवडी टीम कॅप्टन. 79 धावा आतापर्यंत. कमबॅक करायचा आहे जय पाटील. सध्या बॉलिंग मार्कवरती पांजूमध्ये खेळत असतो आणि निखिल पाटील पहा जणू काय या विकेटवरती रागच काढलाय की काय. ज्या पद्धतीने हा थ्रो केला ना, जबरदस्त. निखिल पाटील कॅप्टन कूल आणि रनआउटच्या माध्यमातून हा विकेट जाईल. चॅम्पियन प्रीमियर लीग या कारणास्तव इतकंच म्हणणार मी, कारण या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक खेळाडूला संधी मिळाली खेळण्याची आणि हेच तर प्लॅटफॉर्म असतं मित्रांनो. कारण आज अनेक गावाचे सगळे खेळाडू एकत्र आलेत आणि ज्या वेळेस तुम्हाला या अशा प्रीमियर लीगमध्ये एखादा चांगला प्लॅटफॉर्म मिळते ना, त्या वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला सिद्ध व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही सिद्ध झालात ना, तर प्रसिद्ध व्हायला देखील तुम्हाला वेळ लागणार नाही आहे. लक्ष ठेवा. जय पाटील इम्पॅक्ट प्लेअर कोण आलाय?
चिन्मय पाटील इम्पॅक्ट प्लेयरच्या भूमिकेमध्ये आपण चिन्मयला पाहतोय. आणि या ठिकाणी जय पाटील बघा, पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली होती, दुसऱ्या मॅचमध्ये संधी मिळाली, त्यावेळेस त्या संधीचं सोनं केलं. या मॅचमध्ये देखील चान्स मिळतोय आणि या मॅचमध्ये देखील या संधीचं सोनं करतोय हा गोलंदाज. ऑन साईडला यावेळेस हवेत खेळला गेलाय, मागे प्रोडक्शन आहे, फिल्डर झेलच्या खाली येतोय. इम्पॅक्ट खेळाडू यूज केला होता आणि नक्कीच तो इम्पॅक्ट टाकू शकला नाहीये या मॅचमध्ये. आणखीन एक विकेट डाऊन, 8वा धक्का टीम 94 का म्हणला. धावसंख्या आहे ती 79, 79 धावा. मागील 6 बॉल पाहिले ना, म्हणजेच या अगोदरच्या ओव्हरचे 3 बॉल 2 विकेट आले, त्यानंतर या ओव्हरचे 3 बॉल तिथेही 2 विकेट आले, म्हणजेच 6 बॉलमध्ये रन आल्यात फक्त 2, 1 डॉट, 4 विकेट, त्यामध्ये 1 रनआउट. जबरदस्त कमबॅक पतू पॅकर टीमने. म्हणजे ज्या धावा 90, 95, 100 वाटत होत्या त्या आता 80, 85 कितीपर्यंत येतील हाही प्रश्नचिन्ह आहे. शेवटचा विकेट आहे ते डॉट बॉल. जय पाटील पांजूस्फोट पांजूमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो आणि स्लॉग ओव्हरमध्येच त्याचा वापर केला जातो. इथे रणनीती आखली, जयचा वापर केला आणि जयने देखील इम्पॅक्ट टाकला. म्हणजे पांजूचे जे खेळाडू आहेत ना, चमकल्यात चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. युवा खेळाडू आहे, नक्कीच खूप चांगला उल्लेख केला की चमकलाय. युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूला असंच प्लॅटफॉर्म हवा आहे प्रसिद्ध होण्यासाठी. यावेळेस बॅटची एज फ्लाइंग स्लिपमध्ये फिल्डर आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. 1 धाव, एका धावेनं धावत संख्या झाली आहे ती 80 धावा. चला टॉसला या. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगावचा संघ तर युग रुहानी 11 मालोडी. एकाच आजूबाजूचा परिसर आणि मजा येईल हाही मॅच. फटका अप्रतिम आहे, फटका फसलाय, फिल्डर आहे, झेल कॅरी केलाय, ऑल आऊट झालाय. टीम 94 संघ ऑल आऊट झालाय. दिवेश पाटीलने या बॉलवरती कॅच घेतला. 80 झाल्यात, 81चं टार्गेट. खुश असेल पतू पॅकर संघ, ज्या पद्धतीने कमबॅक केला, विकेटवर विकेट गेले आणि हाई विकेट मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये गेला आहे. म्हणजेच ओव्हरऑल परफॉर्मन्स पाहिला तर शेवटचे 7 ते 8 बॉल सांगतील की डेफिनेटली आम्ही कमबॅक केला आहे. पतू पॅकर टीम काल संघर्ष पाहिला तेजस उंडरेचा, काय बॅटिंग केली, इमोशन देखील पाहिले आणि आज देखील ती गरज आहे. ही बॅटिंग लाईनअप पाहिली ना तर राहिल अन्सारी व्यतिरिक्त एकही बॅटर डबल डिजिटमध्ये गेला नाही. राहिल अन्सारी 12 बॉल 43 केले, गुलशनने त्याचा कॅच घेतला नाही, अवनीशने विकेट घेतलं. 6 एक्स्ट्रा आलेत 6 ओव्हरमध्ये, 80 वरती 10 विकेट, 13.33 हा रन रेट आहे आणि तोच रिक्वायर रन रेट असणार आहे सेकंड इनिंगमध्ये देखील. निखिल पाटील 2 ओव्हर 21 धावा, 2 विकेट, 10.50चा इकॉनॉमी. अवनीश यादव 2 ओव्हर 4 विकेट, 9.50चा इकॉनॉमी मेंटेन केला. 19 धावा खर्च केल्या. दिवेश पाटील 50-50 ओव्हरमध्ये 25 आल्या, 12 ॲड करून 37 आपण पाहिले. जय पाटील 1 ओव्हरमध्ये 3 धावा, 2 विकेट, स्लॉग ओव्हरमध्ये कमबॅक केला. चला जाऊया टॉसच्या दिशेने. भारत राऊत सर त्या ठिकाणी जॉईंट असतील. एका साईडला स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगावचा संघ तर दुसऱ्या बाजूला युग रुहानी 11 मालोडी. भिवंडी पट्ट्यातील 2 संघ, दीपक मडवी इन ॲक्शनमध्ये आणि त्यांच्या अपोजिट देखील त्याच प्रकारचे खेळाडू युग रुहानीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला आपण सुपर 6 ना, सुपर 6 मधील आपण हा तिसरा सामना पाहतोय. युग रुहानी आणि दुसऱ्या बाजूला स्वयंभू युवा प्रतिष्ठान या 2 टीमच्या दरम्यान. आणि भाविकजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन, यस, एड अँड टेल
तू जिंकलास दीपक, तू जिंकलास. चला वायुजी भोईर यांच्या शुभ हस्ते कॉईन्स विन होतोय. सुपर 6 मधील हा तिसरा सामना. युग रुहाणी आणि छापाचा कॉल आहे. युग रुहाणी काय आलाय दुसऱ्या बाजूला स्वयंभू. यस नाही ना, नाही नाही ठेवायचं ना, तो टॉस लागेल मला. थांबायचं आहे, लगेच जायचं नाही आहे. धन्यवाद भावीजी, थँक्यू. टॉस आपण जिंकलात. नक्की. हॅलो 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 स्वयंभू काय निर्णय असेल आपला दीपक? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. दीपक नक्कीच चॅम्पियन प्रीमियर लीग सिस्टम आता संपलंय. ही मॅच म्हटलं नॉकआउट, करो या मरो. जो प्रश्न तुला अगोदर विचारला होता, या करू या मॅच म्हणजे महत्त्वपूर्ण मॅच आहे. 2-2 पॉईंट म्हणजे 2-2 मॅचेस दोन्ही टीमने जिंकलेत. यावेळेस तुझ्या टीममध्ये काही बदल आहे का? एखादा इम्पॅक्ट प्लेअर तू तुझ्या टीममध्ये ॲड केलास, एखादा बदल केला आहेस का तुझ्या टीममध्ये? नाही, बदल नसेल, तीच टीम असेल. आता मागे जे काय झालं ते विसरून जायचं, आता नवीन काय करायचं आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं. ज्या काही चुका म्हणजे तू खूप चांगला उल्लेख केलास की मागे जे झालं ते विसरून जायचं, म्हणजे तुझ्याकडून चुका, जे टीमकडून ज्या काही चुका घडल्या आहेत त्याविषयी चर्चा केली गेली तुझ्या टीमद्वारा? निश्चितच चर्चा तर झाली आहे. फक्त जवळजवळचे संघ एकमेकांसमोर आहे, त्या गोष्टीचा थोडासा प्रेशर राहील दोन्ही टीमवर. युग रुहानी खूप चांगला परफॉर्मन्स या टीमचा देखील राहिला खास करून स्पर्धेमध्ये. तुम्ही शतरक्षण स्वीकारले, काय टार्गेट या फ्लड लाईटमध्ये कमीत कमी म्हणजे किती धावसंख्येवर अडवण्याचा प्रयत्न असेल? कधीपासून तुम्ही बघताय, जर पहिल्यांदा बॅटिंग करणारीच टीम जिंकले तरी पण आम्ही ती रिक्स घेतली क्षेत्ररक्षणाची. आता बघूया, त्यांना कमीत कमी धावांवर रोखून टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न असेल आमचा. क्या बात आहे, म्हणजे चॅलेंज तुला आवडतात. नक्कीच नक्कीच. खूप खूप शुभेच्छा असो तुला या मॅचसाठी. युग रुहानी बॅटिंग करायची आहे. या स्पर्धेमध्ये चढ उतार पाहिलेत, हार, खास करून म्हणायचं गेलं तर जिंकणं, या सगळ्या गोष्टी पाहिल्यात. आणि क्रुशल मुवमेंटमध्ये काही अशा क्रुशल कंडिशनमध्ये तुम्ही देखील मॅचेस काढलेत. ही मॅच खूप इम्पॉर्टंट. पियुष, काय तुझ्या टीममध्ये तुझा एक बदल आहे का? तोच संघ घेऊन तू पुढे चालणार? नाही, बदल नसेल, तीच टीम असेल आमची. काय चर्चा झाली खास करून स्वयंभू पायगावच्या अगेन्स्ट खेळताना? दीपक मडवी, जितू गवळी, एक मोठी लाईनअप आहे बॅटिंग ऑर्डर. कशा प्रकारे प्लॅनिंग झालं असेल? ज्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की आम्ही 60 ते 70 मध्ये त्याहून अधिक कमी धावा उभारण्याचा प्रयत्न, तुमचं काय टार्गेट असेल? किती धावा या मैदानावर व्हायला हव्यात? जास्तीत जास्त ट्राय करू आम्ही मारण्याचा, कारण त्यांना डिपेंड पण करायचं आहे आम्हाला. क्या बात आहे. चॅलेंज पाहायला नक्कीच आवडेल. मॅच सुरू होते समालोचन कक्षामध्ये. पुन्हा आपण या ऐकूया अक्षयजी साडम यांना. थँक्यू, धन्यवाद JTC अँड TCB. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं बॅक टू द बॉलर, हा फटका पाहिला. जय पाटील एक मोठं नाव राहिलंय. मालजीपाडा जय महाकाल या संघामधून खेळतोय आणि काय इम्पॅक्ट टाकलाय, इम्प्रेस केलंय. इमर्जिंग प्लेअरच्या लिस्टमध्ये हेही नाव आहे जय पाटील. 2 वेळा 4-4 विकेट घेतले आहेत. हायफाय पूर्ण झालेला नाही आहे, परंतु इम्पॅक्ट टाकलाय. पुन्हा एकदा लेग कटर फिरवलाय आणि यावेळी पंच वळाल्यात. लेट टू लेट बट अप टू डेट. व्हाईट बॉलचा सिग्नल आता TV अंपायरला बोलवलं जाईल. चॅलेंज केलंय पंचांच्या या डिसिजनला. लेट डिसिजन पण थेट डिसिजन, आता लेट रिव्ह्यू पण थेट रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग आहे, पंच चेक करतायत. हॅलो चिक चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हे आपण पर्व दुसरं पाहतोय, चॅम्पियन प्रीमियर लीग. आणि खरोखरच कौतुक संपूर्ण आयोजक कमिटी, ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेला सपोर्ट्स केलं आहे, सहकार्य केलं आहे. म्हणजेच म्हणजे भांडवली स्वरूपात असू द्या, आर्थिक स्वरूपात असू द्या किंवा वस्तू स्वरूपात असू द्या, अवघ्या 2 ते 3 दिवसात हा संपूर्ण इतका मोठा शामियाना उभारणं म्हणजे काहीच नाही आहे. त्याच्यामुळे त्या सर्व व्यक्तींचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेला जुडलेल्या आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार.
डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्या ठिकाणी चेक केलं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थर्ड अंपायर कडून हा इशारा होता. जय पाटील बॉलिंग मार्क वरती आलाय. एक रन आलाय तो ही वाईडचा. जबरदस्त गोलंदाजी केली या जय पाटीलने. आवाज जय आहे परंतु समोर निखिल पाटील. आणि एकदा का बॅट लागली ना तर हा मॅच घेऊन सुद्धा जाईल. डायरेक्ट हिट होईल का नाही. निखिल पाटील एका धावे करता संघर्ष करतोय आणि रनआउट तर मुळीच नको आहे पतू पॅकर टीमला. टीम 94 कामणला इथे जबरदस्त फिल्डिंग वर्क करायचंय. अजून एफर्ट्स लावायचे होते. राहिलला एक रन आलाय. 2 बॉल 2 चांगला बॅटल रंगतोय पाटील. 2 वेळा 4 विकेट घेतलेत या गोलंदाजाने. नाही, बॅटर रंगायलाच हवं. प्रेक्षक देखील असा रंगारंगीनच खेळ पाहण्यासाठी आलेत. टीम कुठलीही जिंकू द्या. यावेळेस मी म्हणेल लवकर हा स्ट्रोक खेळला गेलाय. ब्लँक स्ट्रोक. गुलशन एक आपण गुलशनची एक महत्त्वपूर्ण इनिंग देखील पाहिली होती. पहिला सामना विसरता कामा नाही आहे. 40च्या पलीकडची धावसंख्या आपण गुलशनच्या त्या बॅटमधून पाहिली होती. त्याच्यामुळे या ठिकाणी हाच प्रयत्न असेल की गुलशन अँड निखिल ही जोडी जमणं गरजेचं आहे पतू पॅकर्स या टीमसाठी. हो खराब बॉल होता. फुल टॉस बॉल. स्क्वेअर लेग पंचांनी त्वरित इशारा केला आहे. कमरेपेक्षा वरती बिमर बॉल. आणि हा बिमर असा बॉल आहे ना तो कधी कधी गोलंदाजाला बिमार देखील करतो. 4+9 टोटल 5 एक्स्ट्रा धावा. सध्याच्या घडीला एक्स्ट्रा म्हटलं तर डोकेदुखी ठरते. लक्षात ठेवा अनेक स्पर्धेमध्ये अनेक टीमना. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर चुकी करणार त्या वेळेस त्या चुकीला माफी दिली जाणार नाही आहे. फुल टॉस डाऊन द लेग. आणि बिट्टूसाठी तर नक्कीच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर फ्री होम डिलेवरी, सरप्राईज डिलेवरी नाही तर फ्री होम डिलेवरी हाताळली गेली होती गोलंदाजामार्फत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळणार. एक धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 81चं टार्गेट. करंट आपण 12चा पाहतोय. धाव संख्या झाली आहे ती तब्बल 8. टार्गेट किती आहे याला महत्व नाही तर तुम्ही पॉवर प्ले मध्ये किती धावा घेतात. इकॉनॉमिकली एव्हरेज कसा मेंटेन करताय ना या गोष्टीला फार महत्व आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट असायला हवं आणि निखिल पाटील त्यासाठी जाणला जातो. ओ ह्यावेळी इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप तेच पाहिलं आणि इथे डॉट बॉल येतोय. काय बॉल टाकला होता. ऑफ स्टंप लाईन होती 4थ्या स्टंपवरती. इम्पॅक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि लगेच पंचांनी इशारा केला डॉट बॉल नॉट आउट. रिप्ले पाहू शकाल. शफल झाले होते आणि भरपूर शफल झाले होते. ऑप्शनला पूर्णतः त्या ठिकाणी सोडलं होतं निखिलनं आणि तिथून मात्र चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आदळला गेला पॅडवर. गुड डिसिजन मिस्टर अशोक राऊत सर. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग अँड लाईन योग्य निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दिला गेला आहे. धावत संख्या झाली आहे ती 8 धावा. बघा एक मोठं टार्गेट आहे. धावा जवळजवळ तुम्हाला करायचे 81 आणि ज्याप्रमाणे आमचे साधिस्त मला होते अक्षयजी साठवणं म्हटलंय की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक महत्वपूर्ण आहे. फटका अतिशय देखणा. चेंडू सरळ निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम फटका केला निखिल पाटील. फेवरेट फटका. शॉर्ट आर्म पुल. बॉलला केले गोल. 6 धावा. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि धावा 14 झाल्यात. म्हणून सांगितले की कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मोस्ट इम्पॉर्टंट.
शफल झाला, जास्त पॉपिंग क्रिकचा वापर केला आणि लेट पण थेट जबरदस्त या चेंडूवरती नजर होती. टायमिंगनुसार कंट्रोल पुलचा फटका, षटकार आला. 6 धावेने धावफलक 14-30 बॉल 67 धावसंख्येची गरज. म्हणून एक ॲडव्हान्टेज या स्पर्धेमध्ये आहे ना, तो 50-50 ओव्हर म्हणजे 2 पॉवर प्ले आणि तिसरी पॉवर प्ले म्हणजेच 50-50 ओव्हर. या 3 ओव्हरमध्ये जर तुम्ही 40 धावा क्रॉस करतायत 35-40 तर डेफिनेटली मॅच तुमच्या बाजूने येईल. आणि त्या धावा जर रोखल्या ना त्याच्या आत तर टीम 94 एक स्टेप पुढे राहील. म्हणून समसमान स्थिती आहे. षटकार अप्रतिम राहिला. 1 ओव्हरमध्ये 14 होत्या पतू पॅकरच्या आणि टीम 94 फर्स्ट इनिंगमध्ये 15 केल्या होत्या. 1 विकेट गेला होता. 50-50 बॅटल पहिल्या ओव्हरमध्ये देखील 50-50 पाहतोय आणि सध्या बॉलिंग मार्कवरती आणलंय ज्युचंद्र विलेज एंडकडून. ओव्हर नंबर 2 मिस्टर राहिल अन्सारी, आतिश राहिल अन्सारी आलाय. ओ यावेळी हा फटका खेळायचा होता. गुलशन भोईर नजर हटी, दुर्घटना घटी आणि इथे विकेट गेलाय. नाईटमध्ये पाहिलं ना भारत सर तर गुलशन कदाचित नाईट मॅचमध्ये तितका चांगला परफॉर्मन्स देत नाही आहे. नो डाऊट प्रॅक्टिस नाही आहे, परंतु डे फॉर्मॅटमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. नाईटमध्ये थोडा फ्लॉप शॉट ठरलाय गुलशन. नाही, फ्लॉप शो देखील अक्षय म्हणता येणार नाही आहे, कारण याच रजनी स्पर्धेमध्ये बऱ्याचशा बेस्ट इनिंग मी गुलशन भोईरच्या पाहिल्यात. आणि याविषयी म्हणायचं का तर बघा, पहिल्या दिवशी त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. जवळजवळ मला वाटतं ती 40च्या पलीकडची धावसंख्या. त्यानंतर दुसरी मॅच जी आपण पाहिली होती कालच्या दिवसातील, एक तू उल्लेख केला होता अक्षय की 50-50 ओव्हर ज्याप्रमाणे गेम चेंज होते तिथून आणि त्या ओव्हरकडे लक्ष द्यायला लागलं. नक्कीच नो डाऊट. मात्र ते षटक खेळण्यासाठी प्लॅनिंगनुसार तुम्हाला क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. जे प्लॅनिंग टीम 94 कामांना केलं होतं त्या 50-50 ओव्हरसाठी राहिल अन्सारी यांना राखून ठेवलं होतं. राहिल अन्सारीला थांबून ठेवलं होतं की तुला फक्त मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे त्या 50-50 चॅलेंज ओव्हरसाठी आणि तिथून तुला काम तमाम करायचं आहे. आणि ते काम तमाम केलं राहिल अन्सारीनं. ते काम आता या ठिकाणी पतू पॅकर्सला करत आहे. 50-50 ओव्हर असायला हवी. 50-50 ओव्हर क्रमांक 4 चे त्यावेळेस तुमचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण असायला हवेत ही प्लॅनिंग असणं गरजेचं. त्यावेळेस सुरेख फटका खेळला गेलाय आणि हा चेंडू देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम फटका खेळला. पायावरचा बॉल होता आणि पायावरच्या बॉलला लॉंग लेग पट्ट्याच्या बाहेर फेकून दिले दिवेश पाटील. जबरदस्त फटका. पिकअप स्ट्रोक 4 धाव्यांकरता हा चौकार येतोय. 18 धावा. लेंथला पिक केलं. पायावरचा बॉल होता, जागा बनवली, इनटू द गॅपमध्ये चौकार आलाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा इरादा. गॅप शोधला, इनफिल्डला खेळलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय आणखीन एक कलात्मक बुद्धिमत्तेचा दिवेश पाटीलच्या बॅटमधून. CPL सीझन 2 चौकार. CPL सीझन 2 क्या बात आहे. यावेळेस शॉर्ट बॉल होता आणि इथून मात्र चेंडूला हुक केलं गेलं अगदी नटराज मुद्रेमध्ये. एक पाय पूर्णतः तो उचलला गेला आणि पूर्णतः तिथून बॉडीला स्विंग केलं गेलं. नटराज मुद्रा म्हणजे नटराजची जी आपण प्रतिमा पाहतो तशा मुद्रेमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. अप्रतिम चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या फळकावर आपण पाहतोय तब्बल 22 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंज ऑफ एज. यावेळेस नक्कीच गतीला बदलले गेले, चेंडूला बदलले गेले. कौतुक असेल. तुमच्याकडे व्हरायटी असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे व्हरायटी असेल, तुमच्याकडे क्वालिटी असेल तरच तुमच्याकडे क्वांटिटी देखील असेल. चांगला बॉल होता. कमबॅक करणारा बॉल आणि क्वांटिटी क्वालिटी असायला हवं क्रिकेटमध्ये. ती क्वालिटी दिवेशमध्ये देखील आहे. पुन्हा एकदा बॅटची एज लागले. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहे आणि जबरदस्त कॅच कॅरी केलाय. विकेट गेलाय. आता हा महत्त्वाचा विकेट होता. दिवेश पाटील अप्रतिम कॅच. दुसरा विकेट 22 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. दुसरा षटक सुरू आहे आणि 2 महत्त्वपूर्ण बॅटर्स गमावलेत पतू पॅकर्सचं. एक म्हणजे गुलशन भोईर, दुसरा आपण पहिला दिनेश पाटील. इथून आता पतू पॅकर्स टीमला सावरणं गरजेचं आहे. असे धक्के जर कंटिन्युअस जर पतू पॅकर्स संघाला लागले गेले तर मात्र लक्षात ठेवा बॅकफुटला जाण्याचे चान्सेस अधिकाधिक आहेत. बॅकफुटला जायचं नाही आहे. जी मेहनत कालच्या दिवसामध्ये आपण केले आहे, सुपर 6 पर्यंत आपण पोचलोय, त्याच्यामुळे इथून आता मागे वळून पाहायचं नाही आहे.
या धावसंख्येला चॅलेंज केलं, एकदा खोल समुद्रामध्ये उतरले ना तर पोहण्याची ताकद असायला हवी. हातपाय मारावेच लागतील. हातपाय मारले नाहीत तुम्ही तर बुडणार. खोल समुद्रामध्ये तुम्ही पडलात, हातपाय मारले नाही तर बुडणार. भले पोहता नाही आलं चालेल, पण हातपाय तुम्हाला कंटिन्यूज मारावे लागतील. ते काम या ठिकाणी पतू पॅकरला करावं लागेल. संघर्ष कडवा आहे, धावसंख्या मोठी आहे आणि त्या अनुषंगानं तसा खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेस ऑफ साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. मागे प्रोडक्शन आहे, वाडी स्लॉंग ऑफ डीपला फील्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव, सिंगल स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती तब्बल 23 धावा फलकावर. चांगला रन रेट देखील मेंटेन केला आहे. करंट रन रेट जर पाहिला 11.50, पतू पॅकर संघ 23 वरती 2 आहे सध्या आणि टीम 94 16 वरती 3 होता. म्हणजेच काय, इथे पतू पॅकर पॉवर प्लेमध्ये जर पाहिलं तर थोडा पुढे आहे, एक स्टेप पुढे आहे. 1 विकेट आणि त्यानंतर एक्स्ट्रा त्या धावा होत्या जवळजवळ 7 धावा. म्हणून या गोष्टी मायने राखतात, या गोष्टी मॅटर करतात आणि या गोष्टीनुसारच तुम्हाला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. तिथून 4 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या तर 2 ओव्हरमध्ये त्या धावा आल्या होत्या, 50-50 आणि 4थी ओव्हर. म्हणून इथे प्रत्येक ओव्हरमध्ये धावा घ्यायच्या आहेत. 24 बॉल आणि 58 धावसंख्येची गरज. तिसरं षटक जय पाटील पुन्हा एकदा पेव्हिलियन बॉक्स एंडकडून गोलंदाजी करतो आणि निखिल आतापर्यंत शांत आहे. शेवटपर्यंत आता इनिंग बिल्ड करायच्या निखिलला देखील. अभय पाटील वाघरालपाडाचा खेळाडू, जेव्हा जेव्हा संधी मिळालंय पतू पॅकरमध्ये तेव्हा तेव्हा षटकार ठोकलेत. प्रत्येक मॅचमध्ये अभयने जबरदस्त कामगिरी केली, प्रत्येक मॅचमध्ये षटकार ठोकलाय. खास करून या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये पतू पॅकरमध्ये खेळत असताना. टीमची धावसंख्या आहे 24 धावा, 2 विकेट, 1 बॉल. 24 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निखिलच्या वर सर्वांच्या नजर, नाव आहे निखिल. मात्र त्या ठिकाणी खेळपट्टीवर खीळ ठोकून उभं राहावं लागेल, तग धरून उभं राहावं लागेल. कारण हा एक खेळाडू आहे या ठिकाणी मॅचला चेंज करू शकतोय. गेम चेंजर खेळाडू आहे निखिल. प्रयत्न तोच आहे समोरच्या दिशेनं. फुल टॉस, खूप चांगला फटका होता यावेळेस देखील. मात्र लॉंग ऑफला फिल्डर आहे. रनआउटचे चान्स अधिक आहेत. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न फसलाय. आणखीन एक विकेट गमावले पतू पॅकर्सच्या टीमनं. फलंदाज बाद मिस्टर अभय. 1 शॉट. म्हणजे बघा 1 शॉट आलाय, म्हणजे या ठिकाणी एकही धाव गृहीत धरली जाणार नाहीये. म्हणजे असं म्हणू शकतोय की तेलही गेलं तूपही गेलं, हाती आली विकेट. धाव तर धाव नाही, विकेट तर विकेट गमावले. चांगला रनआउट आणि 1 शॉटचा इशारा लगेच आला होता अशोक राऊत सरांकडून. म्हणजेच अभय इथे कमी पडलाय. निखिल ज्यावेळी मैदानात असेल, दीपेश पाटील असेल, त्यानंतर जितेश पाटील बंधू असेल, चेतन पाटील असेल, अशा प्रकारचे खेळाडू असलेला तुम्हाला क्विक रन्स घ्यावे लागतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये एक्सपर्ट खेळाडू आहेत आणि धावण्यामध्ये एक्सपर्ट. ही नावं जी घेतली ना ते नेहमीच माहीर आहेत रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. कदाचित 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु अभयने स्टार्टच घेतला नाही. निखिलचा कॉल होता आणि तो कॉल चुकीचा ठरलाय. अभय आऊट झालाय. आता न्यू बॅटर आलाय. अपील केली, इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेरच दाखवला पंचांनी आणि तेच विकेट मिसिंग होता. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. काय अपील केली होती, 1 धाव येते. बॉलिंग अप्रतिम होते. सध्या निखिलला शांत ठेवलंय. 6 बॉलमध्ये 7 केलंय, 24 वरती 3. लेग बाईटच्या माध्यमातून धाव येते. म्हणजे जय पाटील पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी दाखवतोय. जय हो, खूप चांगली गोलंदाजी. निखिल सारख्या खेळाडूला तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी. नक्कीच पिचिंग लाईन आपण पाहिलं तर आउटसाईड ऑफ स्टंप योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला गेला आहे. धावा संख्या बघा 25 आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 16.29 म्हणजे 16 ते 17. इथे देखील विकेट डाऊन. क्लिंग बॉल दांडी गोल. निखिलला हवा एक पार्टनर, मात्र तो पार्टनर अजूनही निखिलसाठी मिळत नाहीये. विकेट आणखी विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर निलेश आउट.
जबरदस्त हा ॲक्शन रिप्ले आणि ते सेलिब्रेशन आपण पाहणार आहोत. दांडी गोल मिडल स्टंप आणि जय पाटीलचं सेलिब्रेशन. मी इथे आहे, मी विकेट घेण्याकरता आलोय आणि ते सेलिब्रेशन खूप काही सांगून जाते. आता ॲक्शनला रिॲक्शन दिला आणि रुपेश जाधव हा बॅटर बॅक टू द पविलियन दिसला. न्यू बॅटर इन तेजस उंडरे. कालची रात्र गाजवली, स्ट्रगल करत असताना मॅच जिंकवली आणि आज खरी कसोटी आहे. तेजस उंडरे, सिद्धिविनायक चंद्रपाडा, द ग्रेट मराठा या दोन्ही संघांमध्ये खेळत असतो आणि सध्या मॅन इन फॉर्म आहे. सातत्याने रिप्ले पाहतच राहावा. JTC TCP TCP JTC वरती आपण रिप्ले पाहतोय. मिडल स्टंप क्लीन बोल्ड, परफेक्ट बोल्ड आणि इथे सेलिब्रेशन जय पाटीलचं. खुश आहे जय आणि थोडा मनामध्ये निराश देखील होता ज्यावेळी विकेट मिळत नव्हता. सेलिब्रेशन दाखवलं आणि ही बॉडी लँग्वेज देखील पॉझिटिव्ह आहे. न्यू बॅटर तेजस आलाय. तेजसच्या माहिती करता या षटकातील आतापर्यंत पाहिलं ना तर धावफलकावरती धावा आहेत. टोटल धावा 4 बॉल. तेजस उंडरे न्यू बॅटर इन. ड्राईव्ह केलाय तेजसने या बॉलला. एक धाव कंप्लीट. डीप मधून फिल्डर पुढील. निखिलचा कॉलिंग नाही आहे आणि सध्या 1 रन आउट झाल्यानंतर टू बी अलर्ट, सावध राहण्याकरता भाग पडलाय भारत सर. नाही, जागते रहोचे संदेश तर नक्कीच दिलेत आणि मी मगाशी उल्लेख केला होता की निखिलला एक चांगला पार्टनर त्या ठिकाणी हवा आहे. जो धावसंख्या 26 झालेत. तो ही गाडी जी रमपंपम चाललाय ना त्या गाडीला वेग देऊ शकेल. पतू पॅकरची गाडी रमपंपम सुरू आहे, त्या गाडीला वेग देऊ शकेल असा एक पार्टनर निखिलला हवा आहे. आणि कालचा दिवस ज्याप्रमाणे आमच्या साथी समालोचक अक्षय साठमचा उल्लेख केला की कशा प्रकारे घडामोडी घडल्या होत्या, कशा प्रकारे तेजस उंडरेनं त्या मॅच जिंकून दिल्या होत्या. गेम चेंजर, संकटमोचक तारणहार तेजस उंडरे ठरला होता पतू पॅकर्सच्या टीमसाठी. जास्त काही करायचं नाही, जे काल तेजस उंडरेनं केलंय ना ते आज देखील करून दाखवायचं आहे. निखिल स्ट्राईक इनवर गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. मागे प्रोडक्शन आहे एक्स्ट्रा कव्हर डीपला. सिंगल फक्त इथे मिळणार. एका धावेनं धावा संख्या झाली ती तब्बल 27-27. ते काल केले ते आज करायचं आहे. निखिलला साथ द्यायची आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 झाले, 27 झालेत. कंपॅरिझन पाहायला आवडेल. JTC आणि TCB कंपॅरिझन आफ्टर 3 ओव्हर. पतू पॅकर्स 27 लॉस ऑफ 4 विकेट. आफ्टर 3 ओव्हर टीम 94 कॉमन 22 लॉस ऑफ 5 विकेट. बघा फरक तितका नाही आहे. या 3 ओव्हरमध्ये 94 कॉमन 22 धावसंख्येवर होता. या 3 ओव्हरमध्ये पतू पॅकर 27 या धावसंख्येवर, म्हणजे 1 ते 2 पावलं पुढे आहेत. गेम कुठून बदलला गेला, गेम चेंज कुठे झाला, या गेमनं कलाटणी कुठे घेतली, या गेमनं कलाटणी गेली ती म्हणजे 50-50 चॅलेंज ओव्हरनं. आणि तेच 50-50 चॅलेंज ओव्हर या ठिकाणी आता आलं आहे. म्हणजे इथे ही ओव्हर जी आहे ना ती साधी ओव्हर नाही आहे. एक का डबल की मायनस 50-50 ओव्हर तिथे आल्या होत्या. टोटल 25, 12 ॲड 37. इथे बघूया किती येतील. निखिल पाटील तिथे राहिल अन्सारी होता, बाहुबलीने षटकार ठोकले होते आणि आता बॉलिंग मार्कवरती आतिश भोईर. आणि हे सायरन वाजल्या बरोबर झोपलेले जागे झाल्यात. या मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट येईल का. आतिश भोईर पहिला बॉल घेऊन निखिल करता. पहिला बॉल फोर्स केला बॉलला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता सध्या स्ट्रगलिंग स्वप्नील मुकादमचं राहिलंय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 29 वरती 4 गडी बाद. आतापर्यंत 17 बॉल 52ची गरज. 17 चेंडू 52 हवे आहेत. आणि पतू पॅकरला काय हवं आहे, प्लस हवं आहे. प्लस, मायनस जायचं नाही आहे. इथून मायनस जायचं नाही आहे पतू पॅकरला, इथून प्लस व्हायचं आहे. टीम 94 कॉमनचा हाच प्रयत्न असेल, इथून पतू पॅकरला मायनस करायचं आहे. मग आता तुम्हाला मायनस व्हायचं नाही, प्लस व्हायचं आहे. गोलंदाज तयार. ओ सफल झाले होते.
ऑफ स्टंपच्या बऱ्याचशा मिनिटमध्ये बाहेर खेळण्यासाठी आले होते. जागा पूर्णतः बनवली होती, स्टंप पूर्णतः गोलंदाज दाखवलं होतं आणि अगदी अचूक त्या ठिकाणी वेध घेता गेला. क्लिंग बोल्ड, सटिक यॉर्कर, महत्वपूर्ण विकेट. मिस्टर निखिल आउट. जबरदस्त बॉल होता. आतिश भोईर अनेक उन्हाळे पावसाले पाहिले त्या खेळाडूने आणि काय बोल्ड केला. स्वप्नील मुकादमने नक्कीच निखिलला सांगितलं की अजून तू राहिला असता तर मॅच घेऊन गेला असता. घाई केली. कारण की आपल्या गावातील खेळाडू आहे. भले कामांमध्ये स्वप्नील मुकादम खेळतोय, परंतु निखिल पाटीलची खेळली त्याला माहीत आहे आणि स्ट्रगल राहिला होता या मॅचमध्ये. स्ट्रगल करावाच लागतोय क्रिकेटमध्ये, आयुष्यामध्ये. आणि स्ट्रगलमधून जो बाहेर पडतो ना, तो खरा खेळाडू. क्रिश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आई मालजीपाड्याचा खेळाडू. संधी मिळाले आणि आज खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करावं लागेल. क्रिशनी चांगली बॅटिंग केली तर डीजे ऑपरेटर आकाश चव्हाण त्याच्याकरता देखील चांगलं गाणं वाजवू शकतो. 2 बॉल 29 धावा. आतिश भोईर. खेळणं सोपं नाहीये आतिशच्या अगेन्स्ट. आणि इथे काय घडतंय, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. सध्याच्या घडीला डॉट बॉल येतोय, म्हणजेच 29 वरती 5 विकेट आतापर्यंत. 3 बॉल. दबाव तर आहे आणि अशा दबावातून बाहेर पडणं थोडंसं कठीण आहे, मात्र बाहेर पडावं लागेल. 29 लॉस ऑफ 5 विकेट. 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. लक्षात ठेवा, आतापर्यंत फक्त 2 धावा 3 चेंडूमध्ये. आतिश भोईर याच्या समोर हे चॅलेंज त्या ठिकाणी ठेवलं गेलं आहे आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आतिश खरा उतरला आहे. हे षटक मी म्हटलं ना की पतू पॅकर्स टीमसाठी हे षटक खूप महत्त्वपूर्ण होतं, कारण गेम कुठून चेंज झाला होता. कामन टीमची जी आताच्या घडीला पतू पॅकर्स टीमची जी धावसंख्या आहे त्याहून बिकट परिस्थिती 94 टीम कामांची होती. मात्र त्यानंतर ती प्लॅनिंग आखली गेली. खास करून राहिल अन्सारी यांना 50-50 ते चॅलेंज ओव्हरसाठी राखीव ठेवलं होतं आणि तिथून गेम चेंज झाला. त्याप्रमाणे ती प्लॅनिंग, ती आखणी करणं गरजेचं होतं. यावेळेस आणखीन एक विकेट पायचीच्या स्वरूपात. मिस्टर क्रिश देखील परततोय डकआउटच्या दिशेनं. LBW. आणि मी का म्हणतोय बघा, प्लॅनिंगनुसार क्रिकेटचा खेळ खेळणं का गरजेचं असतं. नो डाऊट पतू पॅकर्स टीमकडे नामवंत बॅटिंग ऑर्डर आहे, अनेक नामवंत खेळाडू आहेत. मात्र निखिल आणि त्यानंतर म्हणायचं की गुलशन भोईर बिटू, या दोघांपैकी म्हणजे ॲज अ कॉमेंटेटर मी फक्त मत मांडतोय, कुठेतरी या दोघांपैकी एकानं त्या 50-50 चॅलेंज ओव्हरसाठी थांबणं गरजेचं होतं. मात्र दोन्हीही नामवंत बॅटर्स ओपन करण्यासाठी कधी त्यांची प्लॅनिंग असेल की 81चं टार्गेट होतं, 81 करायचे होते. त्याच्यामुळे जवळजवळ दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जातील, तिथून मात्र एक आक्रमक खेळ सुरू करतील आणि हे टार्गेट आपण इझिली चेस डाऊन करू. हे प्लॅनिंग कदाचित त्यांचं असेल. आतिश भोईर चांगली गोलंदाजी करतोय. सध्या वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव्याने धावपळक जर पाहिलं, ची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला 30 धावा. नवीन बॅटर आपण पाहतोय. निलेश काठे हा बॅटर आपण पाहतोय. 50-50 ओव्हर आहे. 3च आल्यात. या 2 बॉलमध्ये 2 मोठे पटके आले ना तर चॅलेंज ॲक्सेप्ट होऊ शकते. आता पुन्हा एकदा वाईट बॉल. 50-50 ओव्हरमध्ये रंग भरलंय. आतिश भोईर काय फॉर्ममध्ये आहे हा खेळाडू आणि मालिकावीरच्या रेसमधला टॉप 10चा खेळाडू आहे. ज्या पद्धतीने पियुष भोईर, आतिश भोईर, इतर खेळाडू देखील आहे. जितेश पाटील बंधू, समीर राऊत यांची खेळी आपण पाहिली. राहिल अन्सारी, अशा प्रकारच्या रेसमध्ये आतिश भोईरचं नाव देखील आलं. 31 वरती 6 विकेट 4 बॉल. 14 मध्ये 50ची गरज. 14 मध्ये 50 धावा करायचे आहेत. प्रयत्न सुरूच आहेत, प्रयत्न सुरू आहेत. यावेळेस देखील चेंडू हवेत खेळला गेला. मात्र काय कॅच टिपलाय. लॉंग ऑन वरून अगदी भली मोठी रेंज कापत वायडिश लॉंग ऑनच्या त्या क्षेत्रात आला आणि तिथून मात्र एक अफलातून कॅच त्या ठिकाणी टिपला गेलाय. आणखीन एक विकेट डाऊन. फलंदाज बाद मिस्टर निलेश काठे आउट.
नंतर थोडंसं निगेटिव्हिटी पसरलंय, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दाखवावं लागेल. युग पाटील आलाय, हाही मालजीपाड्याचा खेळाडू. चांगली बॅटिंग केली होती मालजीपाड्याच्या ग्राउंडवरती आणि त्याच्याकरता आल्या आल्या मला वाटते कॅश पाहिजे लगेच आलाय. यांच्याकडून परंतु आतिश भोईर, तीच दहशत, तोच दरारा आणि तीच कन्सिस्टन्सी राहिलंय. 3 विकेट घेतले या ओव्हरमध्ये आणि आतापर्यंत 4 धावा म्हणजे -2. 31 झाल्यात, -2 होतील, 29 होतील. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुधारित धावसंख्या 29. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 52 धावसंख्येची गरज. बघा युग आलाय आणि युगसाठी खास हे पारितोषिक कधी जवळपास काळपासून राखीव ठेवलं होतं. कशाही 3 षटकार जर युग पाटीलने या ठिकाणी मारल्या, कसेही 3 षटकार, तर जवळजवळ 10,000 रुपयाचं पारितोषिक, 1 नाही 2 नाही ते तब्बल 10,000चं पारितोषिक खास करून निखिलकडून दिलं जाईल आणि DJ युवराजकडून. बघा 3 षटकार आणि नक्कीच क्षमता आहे. युग पाटील, युग अंकुश पाटील, ज्याप्रमाणे 40+ क्रिकेट त्याचे वडील खेळत आहेत, एक स्फोटक खेळाडू म्हणून त्यांना पाहिलं जातं, तशाप्रमाणे हा देखील खेळाडू स्फोटक आहे. फक्त तो कारनामा त्याला करावा लागेल. 3 षटकार कसेही ठोका, 10,000 रुपये निखिल आणि DJ युवराज यांच्याकडून घेऊन जा. बघा गेम चेंजर ओव्हर ठरलंय या ठिकाणी. खास करून प्लस अँड मायनस म्हणजे पूर्णतः या मॅचला कलाटणी आणणारे षटक ठरलंय. बघा आणखीन पारितोषिक आले युगसाठी. विनय आणि विक्रांत यांनी देखील 10,000 रुपये या ठिकाणी लावले आहेत युग पाटीलसाठी. म्हणजेच कसेही 3 षटकार युग पाटील तुम्ही मारा आणि तब्बल 20,000 रुपये घेऊन जा. धावसंख्या झाली ती तब्बल 31. 31 धावा आता 11 मध्ये करायचे आहेत ते 51. क्षमता आहे युग पाटील मध्ये. मालजीपाड्याला षटकार ठोकले होते, यावेळी फटका फसलाय, फिल्डर आलाय, झेल, जगलिंग अँड सेकंड अटेम्प्ट मध्ये स्माईल दिली स्वप्नील मुकादमने. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच घेतला. यालाच तर बोलतात क्रिकेट. गेलाय विकेट. 8वा धक्का 30 वर. भारत सर, नेट रन रेट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फायनलचं तिकीट पाहिजे ना तर नेट रन रेट. आणि या मॅच नंतर आपण नेट रन रेट आणि जे संघ वरती आहेत त्यांचा उल्लेख करणार आहोत. कारण की ज्याचा रन रेट चांगला त्याला फायनलचं तिकीट. जिथपर्यंत टॉप 6च्या मॅचेस संपत नाही ना, नेट रन रेट आपण परफेक्टली म्हणू शकत नाही, परंतु एक झलक आपण दाखवणार आहोत. क्या बात आहे. बघा काय निर्णय घेते आयोजक कमिटीनं. नेट रन रेट तुमचा चेक केला जाईल. जो नेट रन रेटनं पुढे असेल तोच टीम क्वालिफाय होईल फायनलसाठी. म्हणजे आता तुम्ही जिंकणं हे देखील तुमच्यासाठी गरजेचं आहे, मात्र किती फरकानं तुम्ही जिंकत आहात, किती फरकानं तुम्ही जिंकत आहात हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. फायनलचं तिकीट जर तुम्हाला हवं असेल तर. चांगली माहिती अक्षय साटमनं आमच्यापर्यंत पोहोचवली. आता या ठिकाणी 9 चेंडू आणि 50 धावांची गरज. तेजस आज चमत्कारच हवाय. बॅट फिरते, परंतु कधी कधी जिथे एवढे श्रम केले ना, कधी कधी शरीरही साथ देत नसतो. आणि आज या मॅचमध्ये तेच घडले. 8 बॉल 49ची गरज. 32 वरती 8 विकेट गेले. ऑलआउटच्या मार्गावरती देखील आहे पतू पॅकर. टीम 94 ऑलआउट होऊन सुद्धा त्यांनी धावा केल्या या मॅचमध्ये 80. एक मी सांगेल की या मॅचनं काय दाखवलंय, या मॅचनं या नंतरच्या होणाऱ्या मॅचनं धडे शिकवलेत. लक्ष ठेव, यानंतरच्या ज्या काही मॅचेस होतील ना त्या मॅचेसना या मॅचनं धडे शिकवलेत. कारण बघा जवळजवळ ते 50-50 चॅलेंज ओव्हर ते आलं, तिथून मॅच टर्न झाली. अक्षरशः 94 कामन संघ
पूर्णतः थांबला गेला होता, मंदावला होता. तिथून मात्र खास करून राहिल अन्सारीसारख्या खेळाडूला त्या 50-50 चॅलेंज ओव्हरसाठी राखीव ठेवलं. ही जी प्लॅनिंग आहे ना, ही गेम करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता प्रत्येक संघ, जे संघ क्वालिफाय झालेत, तो प्रत्येक संघ हाच विचार करेल की आता आपल्याला कसं करायचं आहे, कुठल्या खेळाडूला पुढे काढायचं आहे, 50-50 चॅलेंज ओव्हरसाठी कुठला खेळाडू राखून ठेवायचा अक्षय, ही आता प्लॅनिंग सुरू राहील. ही प्लॅनिंग त्या ठिकाणी होणार आहे. 6 बॉल 49. तेजस या मॅचमध्ये जास्त काही करू शकत नाही, परंतु 1 षटकार, 2 षटकार, 3 षटकार जर आले ना तर आपली छाप सोडेल की यस, तेजसने तर चांगला परफॉर्मन्स केला आहे. कालची रात्र आठवावी लागेल. केलेला स्ट्रगलमधून बाहेर पडलेलं ते चौकार षटकार मॅच फिनिश केला होता. आणि या मॅचमध्ये औपचारिकता भले शिल्लक आहेत, परंतु एखादी रील अपलोड करण्याकरता षटकार येतील का आणि कमी मार्जिनने पतुपेकर पराभव होण्याचा विचार असेल. परंतु 6 बॉल 49 म्हणून मॅचचा टर्निंग पॉईंट मी एकच सांगेन, दिवेश पाटीलची ती ओव्हर 25 आल्या, 25ला 12 ॲड 37. त्या 37 धावा कुठेतरी अंगलट आल्या आणि सेकंड इनिंगमध्ये त्या प्रकारे 50-50मध्ये धावा घेतल्या नाही पतुपेकर टीमने. मी म्हणे पहिल्यांदाच माझ्यासमोर अनेक वेळा पाहिल्या दिवेशला जबरदस्त कामगिरी करताना, पहिल्यांदा 25 धावा त्यांनी खाल्ल्या असतील यंदाच्या हंगामामध्ये. डॉट बॉल आलाय 5 मध्ये 49ची गरज. आणि खूप चांगला उल्लेख तुम्ही दिवेशच्या विषयी केला की यंदाच्या हंगामामध्ये तुम्ही प्रथमच दिवेशला इतक्या धावा खर्च करताना पाहिल्यात. आणि खरोखरच बघा, कधी कधी असा वेळ येतोय, तो दिवस आपला नसतोय. आणखीन एक डॉट बॉल तेजस उंडरे आहेत. आणि कदाचित तो आजचा दिवस अक्षय सनम, कदाचित मी असं म्हणू शकतो दिवेशचा नव्हता. होत असते क्रिकेटमध्ये, कधी चढ उतार आणि कधी तुमच्या बाजूने दिवस असतो, कधी नसतो. म्हणून एखादा दिवस खराब गेला ना तर एखादा खेळाडू खराब होत नाही. कमबॅक करा, क्रिकेट खेळा, प्रॅक्टिस करा, कुठे कमी पडलोय ते चुका सुधारा आणि पुन्हा एकदा तयारीला लागा. वाईट बॉल येतोय, वाईटच्या स्वरूपात एक धावेल. 33 झाल्यात, 4 मध्ये 48 पाहिजे. तेजसच्या बॅटमधून काही एखादा मोठा फटका येईल हाही प्रश्नचिन्ह आहे. मात्र गोलंदाज बघा कुठला यूज केला गेला आहे. युवा टॅलेंट या ठिकाणी यूज केलं जातं 94 कामांकडून. स्विच हिट, फटका खेळला स्विच हिटचा. मागे फिल्डर आहे, चेंडूला फील्ड करतोय. यावेळेस 2 धावा पळून काढल्या गेल्या आहेत. 2 धावा आल्या, 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 35. आता धावा करायच्या आहेत त्या 46 आणि चेंडू शिल्लक आहे 3 बॉल. एखादा मोठा फटका खेळेल का? होय, खेळलाय. फुल टॉस बॉल. तेजस उंडरेचा कमाल ला जवाब दे धमाल षटकार. केला होता की इथून ज्या टीम क्वालिफाय होतील सुपर 3 साठी, धावा झाल्यात 41, 2 मध्ये 40 पाहिजेत. आणि तिथून पाहिलं जाईल नेट रन रेट. मग नेट रन रेट म्हटलं तर मला 2 टीम नक्कीच आठवतील. एक तर बंटी सिक्सर 2727, त्यानंतर 94 कामन. त्याच्यामुळे या टीमकडे नक्कीच नजरा असतील. कुठला संघ क्वालिफाय होईल, नेट रन रेटनुसार कुठला संघ क्वालिफाय होईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मॅच अजूनही थोडीशी लांब जाणार. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही हाताळायचे आहेत. धावा करायचे त्या 39. 2 मध्ये 39 हे टार्गेट अचीव करायचं आहे, परंतु किती धावा रोखल्या जातील हेही पाहिलं जाईल. एक धाव तुमचा एक पॉईंट मायनस प्लस करेल याचाही विचार आहे. म्हणून तेजस त्याच्याकरता रेडी आहे. अजून एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु आरामात आता 1 धाव कंप्लीट. शेवटचा बॉल यशला खेळण्याकरता दिलाय. बघूया यश आपली छाप सोडेल या मॅचमध्ये. 1 षटकार आला त्याच्याही बॅटमधून तर त्याचीही रील व्हायरल होईल. 43, 8 विकेट संघर्ष आहे.
आणि संघर्ष नेट रन रेटचा. बंटी सिक्सरने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला मागील मॅचमध्ये. आता या मॅच नंतर लगेच आपण नेट रन रेट आणि अजून एक मॅच देखील बाकी आहे ही विसरता कामा नये. म्हणजेच टॉप 6च्या मॅच खास आहेत. विकेट गेलाय स्टंपिंगच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती स्टंपिंग म्हणजे गोलंदाजाला हा विकेट ॲड होईल. ओव्हरऑल 9 विकेट 43 धावा आणि हा मॅच जिंकलाय 37 धावसंख्येने. टीम 94 वन बाय 37 रन्स. क्लोज किपिंग अकबर शेख आणि ते स्टंपिंगच्या माध्यमातून हा विकेट गेलाय. मॅच समरी ऑन स्क्रीन पाहणार आहोत आपण. हे पाहू शकता 12 मध्ये 43 वन साइड हिरो राहिल अन्सारी. बॉलिंगमध्ये देखील आतिश भोईर 3 विकेट, राहिल अन्सारी 3 विकेट. 2 ओव्हरमध्ये जय पाटील 1 विकेट, सार्थक पिसाल 1 विकेट, अवनीश यादव 4 विकेट होत्या पतू पॅकरकडून. निखिलने 2 विकेट आणि त्यानंतर जय पाटीलने 1 ओव्हरमध्ये 2 विकेट. तेजस उंडरे 8 मध्ये 12 नॉट आऊट राहिला. निखिल 9 मध्ये 10, 8 रन केल्या 4 मध्ये आणि गुलशन भोईरने 4 मध्ये 5. 37 धावेने टीम 94 संघ जिंकलाय. बॉलिंग ॲनालिसिस पाहिलं